मारडीत विकासाची गंगा पोहोचवली. सदाशिवराव पोळ तात्यांचा वारसा आणि जनतेचा विश्वास हीच आमची ताकद, असं वक्तव्य सौ सोनालताई पोळ यांनी केलंय. पुढे बोलताना ते म्हणाले, स्वर्गीय सदाशिवराव पोळ तात्या यांनी घालून दिलेल्या जनसेवेच्या आदर्शावरच आमची वाटचाल सुरू आहे. मारडी जिल्हा परिषद गटात आम्ही विकासाची गंगा पोहोचवली. तात्यांवर प्रेम करणारी जनता आजही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. या विश्वासाच्या जोरावर आगामी निवडणुकीत मारडी गटातून आमचा विक्रमी विजय निश्चित आहे, असा ठाम विश्वास सातारा जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती सौ सोनाली मनोजकुमार पोळ यांनी व्यक्त केला. सोनालीताई पोळ यांनी त्यांच्या कार्यकाळात सातारा जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचा चेहरामोहरा बदलला. त्यांच्या कार्यकुशलतेमुळे या विभागाला सलग 2 वेळा महाराष्ट्र शासनाचा मानाचा पुरस्कार मिळाला. ग्रामीण भागातील महिलांचं सक्षमीकरण आणि बालकांच्या आरोग्यासाठी त्यांनी राबवलेल्या योजनांची दखल राज्यस्तरावर घेतली गेली, याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. मारडी गटातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले. रस्ते, पाणी, शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत सुविधांसोबतच महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रवृत्त करण्यात ते यशस्वी ठरल्यात. केवळ आश्वासनं न देता प्रत्यक्ष कृतीतून विकास लोकांपर्यंत पोहोचवलाय, असं त्यांनी यावेळी नमूद केलं. स्वर्गीय सदाशिवराव पोळ तात्यांच्या विचारांचा वारसा सांगताना सोनालीताई म्हणाल्या की तात्यांनी आयुष्यभर सामान्य माणसाच्या हिताचं राजकारण केलं. आजही मारडी गटातील जनता तात्यांच्या आठवणींना आणि त्यांच्या कार्याला विसरली नाही. हेच प्रेम आणि आशीर्वाद आमच्यासाठी सर्वात मोठी ऊर्जा आहे. विकासाचा एजेंडा हे जिल्हा परिषदेअंतर्गत ज्या काही योजना येतात त्या त्यापर्यंत मी पोहोचवण्याचा जरूर प्रयत्न करणार. कारण मागचा पंचवार्षिकचा अनुभव जर घेतला तर आरोग्य, शिक्षण, महिला, नंतर युवकांचे प्रश्न काय असतील त्याच्या संबंधित मी खूप चांगल्या पद्धतीनं काम करण्याची मला संधी मिळाली. मुख्यत्वे करून की जे आपल्या भागामध्ये आरोग्याचा प्रश्न आहे की म्हसवड प्राथमिक आरोग्य केंद्र हे पहिल्यांदा मी जेव्हा बघितलं तर त्याची फार दुरावस्था होती आणि मी त्याच्यावरती काम केलं. NRH मधून आपल्याला त्याचा निधी भरीव मिळाला आणि खरंच आता तुम्ही जर गेला तर आपल्या सगळ्या तिथल्या वरच्या भागचा म्हसवड आणि म्हसवड परिसर आणि माझ्या मतदारसंघातला इंजबावपासूनचा वरचा भाग, वरकुटे म्हसवडचा वरचा भाग हा सगळ्या तिथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला अटॅच आहे. आणि ग्रामीण भागातल्या महिलांना किंवा लसीकरण असेल, डिलिव्हरी अचानकपणे महिलांची होती तेव्हा ज्या मूलभूत सुविधा लागतात त्या तिथं चांगल्या पद्धतीनं चांगली इमारत प्रशस्त झाल्यामुळं आपण तिथं देऊ शकतो. ह्या गोष्टीचं एक समाधान आहे. तो माझ्या जिल्हा परिषद अंतर्गतच तो विषय तो एक फार मोठा विकासाचा म्हणजे विकास करता आला आरोग्याच्या संबंधित. तसेच अनेक ठिकाणी आपल्याला बघतो 0 ते 1000 वयाची बालकं आज आपण आपल्या परिसरातली बरीचशीच की हातावरची पोट आहे त्या व्यक्तींना घरापासून दूर कामावर जावं लागतं, पण त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न येतो. मग तो अंगणवाडीतच मूलभूत मानसिक आणि शारीरिक त्या मुलाचा विकास होत असतो. ह्याच्यासाठी मग मी जेव्हा डिजिटल अंगणवाडी ह्या विषयावरती जास्तीत जास्त भर दिला आणि इथून पुढच्या काळातही महिला सबलीकरण, सक्षमीकरण ह्या गोष्टीकडं मी प्रामुख्यानं एक महिला म्हणून चांगलंच विकासात्मक काम करेन. कारण मला संघटनेत मी हे काम केलेलं आहे, त्याच्यामुळे मला अनुभवाच्या जोरावरती मी हे पुढं काम मी माझं नेऊ शकते एवढं मी निश्चितपणे आज मी तुम्हाला सांगते. आज तुम्ही सदाशिवराव पोळ तात्यांच्या सून आहेत, तुमच्या समोर प्रतिस्पर्धी आहेत त्या सून आहेत, मात्र वाटता पाठिंबा कुणाला मिळाला ते आजच्या मितीला मी सांगू शकत नाही, पण जेव्हा मी समाजामध्ये फिरते, माझ्या मतदारसंघामध्ये मी जात असते आणि लोकांच्याकडं जेव्हा मी घड्याळ ह्या राष्ट्रवादी पक्षाचं चिन्हाचं मी मत मागत असते तेव्हा बरेच जाणकार लोक म्हणतात की आजपर्यंत आम्ही घड्याळाला सोडून मतदान केलेलंच नाही, बाई मी तुलाच मतदान देणार आहे. हा एक विश्वास त्यांच्या नजरेतून मला मिळतो. सदाशिव तात्यांच्या विचाराची माणसं तुमच्या पाठीशी आहे. आजही मी सांगते तात्या जाऊन जवळजवळ बरीच वर्ष लोटलेले, एक दशक होऊन गेलेलं आहे, पण तात्यांचा विचार आजही जिवंत आहे आणि ह्याच विचाराला बळकटी देण्यासाठी मी आज ह्या निवडणूक रिंगणामध्ये उभी आहे. 7 तारखेला आपले जिल्हा परिषद व पंचायत समितीचे मतदान आहे. मतदान केंद्रावरती जाऊन सर्व मतदार बंधू भगिनींनी मतदानाचा हक्क बजावायचा आहे. माझं जिल्हा परिषद सातारा सार्वत्रिक निवडणूक मारडी गट 14, माझं अनुक्रमांक आहे 2. माझं नाव आहे सौ सोनाली मनोजकुमार पोळ. चिन्ह आहे घड्याळ. घड्याळासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करायचा आहे. पंचायत समिती गणाचा निवडणूक विभाग क्रमांक 27 मारडी गट, त्यांचा अनुक्रमांक आहे 1. प्रियांका भुजनराव जगदाळे.
त्यांचं घड्याळ चिन्ह आहे. घड्याळासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करायचं आहे. माझ्या दुसऱ्या सहकारी वरकुटे मसवडगणाच्या अधिकृत उमेदवार सौ कल्पना जनार्दन विरकर त्यांचंही चिन्ह घड्याळ आहे. घड्याळासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी आम्हाला तिघींना विजयी करायचं आहे. धन्यवाद.